आमचे मार्गदर्शक आदरणीय शैलेंद्रजी पळणिटकर बाबा, महादेवरावजी जानकर साहेब, शंकरराव अण्णा, विभागीय अधिस्वीकृती समितीचे माझे सहकारी चंद्रशेन जाधव, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, फलटणच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय सर्वच क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मी सुरुवातीलाच महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागाच्या अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष या नात्यानं आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्यानं पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं आदरणीय अरविंदभाई मेहता यांना त्यांच्या 75च्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो। खरं तर फलटणचे दोन निंबाळकर एका व्यासपीठावर एकत्र आणण्याची कला, तेही अशा राजकीय सामाजिक आणि अत्यंत पराकोटीच्या वातावरणामध्ये या दोन्ही निंबाळकर महोदयांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याची कला फलटणमध्ये पुन्हा एका व्यक्तीमध्ये आहे, तर ती अरविंदभाई मेहतामध्ये आहे। आणि म्हणून अरविंदभाई, तुमचं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। असेच फलटणच्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणासाठी दोन निंबाळकरांना अशाच पद्धतीनं रोज एकत्र ठेवा, म्हणजे फलटणचं पर्यावरण, सातारा जिल्ह्याचं पर्यावरण निश्चितपणे नीट राहील। मला मनापासून अरविंदभाईंचं कौतुक करायचं आहे। सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये 50 वर्षाची त्यांची जी काही वाटचाल आहे, ती वाटचाल निश्चितच अभिनंदनीय अशी आहे। सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांना एकत्र करण्यामध्ये, फलटणच्या पत्रकार बांधवांना एकत्र करण्यामध्ये अरविंदभाईंचं फार मोठं योगदान आहे आणि हे योगदान निश्चितपणे आमच्यासारख्या तरुण पत्रकारांना नाकारून चालणार नाही। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पत्रकार संघाची अत्यंत धुरंधर अशी वाटचाल गेली कित्येक वर्ष आम्ही सुरू ठेवलेली आहे। मला आवर्जून या निमित्तानं सांगायचंय, मी पुणे विभागाच्या अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष आहे। मला अत्यंत नम्रपणे आणि अत्यंत अभिमानानं सांगायचं वाटतंय की गेल्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक अधिस्वीकृती पत्रिका महाराष्ट्रामध्ये कुणाला मिळाल्या असतील तर ते पुणे विभागामध्ये फलटणच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मिळाल्यात। आणि यामध्ये अरविंदभाईंची वाटचाल, अरविंदभाईंचं पाठबळ आणि अरविंदभाईंची सातत्यानं आमच्या पाठीशी असणारी शाबासकीची थाप, यामुळे या सहकाऱ्यांच्यासाठी काम करू शकतो, हे मला अत्यंत अभिमानानं आणि नम्रपणे कबूल करावं असं वाटतंय। सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पत्रकारिता करत असताना अरविंदभाईंनी फलटणची ही जी पत्रकारिता समृद्ध ठेवण्याचं काम केलं। फलटणच्या पत्रकारितेचा ज्ञानकोश असं जर अरविंदभाईंना म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। आणि म्हणून मी सर्व मान्यवरांच्या वतीनं, सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं अरविंदभाई, तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो। भविष्य काळातली तुमची वाटचाल अशीच मार्गदर्शकाची असावी। आमच्यासारख्या तरुण पत्रकारांना तुम्ही सतत मार्गदर्शन करत राहावं अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि थांबतो। थँक्यू।